विमानतळावर जरांगे पाटलांचं उपोषण 7व्या दिवशीही सुरूच आहे। आज जरांगे पाटलांची छत्रपती संभाजीराजे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे भेट घेणार आहेत। जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला ते पाठिंबा देणार आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 6व्यांदा जरांगे पाटील उपोषण करतायत। महावितरणाकडून सौर ऊर्जा खरेदीसाठी विद्युत वेगाने धावपळ सुरू आहे। 7043 मेगावॅट सौर ऊर्जेसाठी कंपनीला आयोगाकडून हिरवा कंदील मिळालाय। गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांना दुरून सहज पाहता यावं यासाठी पालिकेनं गेटवे प्लाझा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला। मात्र काही स्टॉल धारकांच्या स्थलांतरावरून निर्माण झालेला प्रश्न न सुटल्यानं हेरिटेज समितीनं देखील विविध सूचना करत नकार दिलाय। सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये 300 खाटा वाढवण्याची योजना आखण्यात येते। त्यामुळे एकूण खाटांची संख्या 2500 इतकी होणार आहे। मुंबई विमानतळासह देशातील अनेक विमानतळावर लाऊंजचं बुकिंग बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे। वांद्रे पश्चिमेकडील वांद्रे किल्ला परिसराला आता नवी झळाळी दिली जाते। मुंबई पालिकेकडून या किल्ल्याचं आणि परिसराचं सुशोभीकरणाचं काम हाती घेण्यात आलं असून काम अंतिम टप्प्यात आलंय। मुंबई पालिकेकडून ऐतिहासिक बाणगंगा तलावाचं पुनरुज्जीवन आणि सौंदर्याचं काम हाती घेण्यात आलेलं होतं। मात्र अद्याप नवीन कंत्राटदार न नेमल्यानं तलावाचं पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणाचं काम थांबलेलं आहे। सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकापासून अवघ्या काही मिनिटांवर असलेल्या फॅशन स्ट्रीटचा मुंबई महापालिका कायापालट करणार आहे। स्टॉलच्या आरेखनाला मंजुरी देण्यात आलेली आहे। पावसामुळे थांबलेली रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत। ही कामं किमान जून 2027 पर्यंत चालणार आहेत। धुळ्यात सैनिकी रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज असून शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पाईपलाईनचा वॉल फुटला, यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचं समोर आलेलं आहे। कोकणातील पर्यटन हंगामाला नुकतीच सुरुवात झाली असून पर्यटक समुद्र किनाऱ्यावर दाखल झालेत। पावसाचा जोर कमी झाल्यानं पर्यटक कोकणातील समुद्र किनाऱ्यांचा आनंद घेताना पाहायला मिळतंय। जबलपूरहून मुंबईला जाणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसमध्ये साप आढळला। एसी बोगीमध्ये साप आढळल्यानं प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती।